नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर आपला जो अन्नवट वाट, ज्याला आपण पूर्वी ऑफबीट म्हणायचो, त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण जेव्हा असं म्हणतो की उसाचा फड, कुस्त्यांचा फड, लावण्यांचा फड, फड हा एकच शब्द सामायिक असतो, परंतु तो किती अर्थाने कुठल्या कुठल्या ठिकाणी वापरला जातो. आता तो कुस्त्यांचा फड म्हणलं तर आली तांबडी माती, तो उसाचा फड म्हणलं तर आली काळी माती, आपली काळी माय, आणि त्याच्यानंतर लावण्यांचा फड जर म्हणलं तर तिथे आली आपली लोकसंस्कृती माय. तर असे हे 3 फड याबद्दल आपण आज बोलणार आहोत. सुरुवात आपल्या तांबड्या मातीपासून करूया. तांबडी माती हा मराठी चित्रपटही आपण पाहिला असेल. त्याच्यामध्ये पैलवानांचं जीवन, पैलवान होणे, कुस्तीगीर होणे, वस्ताद होणे याबद्दलची माहिती दिलेली आहे. तांबड्या मातीत अंग घुसळणे, व्यायाम करणे, शरीर संपदा कमवणे, कुस्तीचे डावपेच शिकणे, खुराक घेणे, दूध पिणे आणि शरीरयष्टी कमवणे, जेणेकरून ती कुस्त्या जिंकण्यासाठी, समाजाच्या चांगुलपणासाठी, देशसेवेसाठी कामाला येईल, असा हा कुस्त्यांचा फड किंवा तांबडी माती. पूर्वी गावोगावी बजरंगबलीची मंदिरं असायची. कुस्तीचे जो आखाडा असतो त्या आखाड्यामध्ये मल्ल त्या तांबड्या मातीत सराव करायचे, मुदगल गुंबवायचे. जोर असतील, बैठका असतील, खडाकडी असतील, कुस्तीचे डावपेच असतील, एकमेकाचा दम आजमावणे असेल, दमसास असेल, पायावर जोर धरून एकमेकाला रेटणं असेल, असे जे काय आपण त्याच्यामध्ये म्हणतो दोभी पछाड, ते कुस्त्यांचे डाव शिकणं असेल, असं हे सगळं कुस्त्यांच्या माध्यमातून, आखाड्याच्या माध्यमातून आणि आपल्या तालमीच्या माध्यमातून महाराष्ट्राने गेले कित्येक दशकं पाहिलेले आहेत. अनेक नामवंत मल्लांनी तांबडी मातीचे पांग फेडलेले आहेत. महाराष्ट्र केसरी असेल, हिंद केसरी असतील, असे अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. ऑलिम्पिक स्तरावर खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक मिळवून भारताची मान अभिमानाने गौरवान्वित केलेली होती. असा हा तांबड्या मातीचा महिमा आहे. असे हे कुस्त्यांचं फड आहे. गावोगावी यात्रा जत्रांचे हंगाम सुरू झालेले आहेत. तिथे हे असे कुस्त्यांचे आखाडे भरवले जातात. मल्ल त्यामध्ये हजेरी लावतात. हंगामा भरवला जातो. असं हे तांबड्या मातीचं, असं हे कुस्त्यांच्या फडांचं वैभव आहे, जे प्रेक्षकांना त्या कुस्त्यांच्या आखाड्याभोवती, त्या फडाभोवती श्वास रोखून, डोळ्यामध्ये प्राण एकवटून ती कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी लोक तिथं एक होतात. आणि ती चितपट कुस्ती आपण म्हणतो की त्या पैलवानाने दुसऱ्या पैलवानाला आसमान दाखवले, कुस्ती चितपट झाली. असा हा जो कुस्त्यांचा फड आहे तो महाराष्ट्राचं भूषण आहे, महाराष्ट्राच्या या संस्कृतीचं वैभव आहे. पुरुषांनी तालमीत जाणे, ध्येयष्टी कमवणे, चांगली शरीरयष्टी कमवणे, चांगलं पैलवान होणे आणि आपल्या मातीची, आपल्या काळ्या आईची, आपल्या ह्या मातृभूमीची, आपल्या ह्या समाजाची सेवा करणे, असा त्याच्यामध्ये एक अर्थ दडलेला आहे. तो लोकांनी पुढे चालवलेला आहे. आज दुर्दैवाने ते क्षेत्रसुद्धा काही अवगुणांनी बाधित झालेलं आहे, परंतु त्याची जी वैभवी परंपरा आहे ती निश्चितच अभिमानास्पद आहे, असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. दुसरा फड असतो तो उसाचा फड. आता ऊस, साखर कारखाने, गुऱ्हाळ ह्याच्याबद्दल अनेक लोकांनी अनेक स्तरावर बोललेलं आहे. देशातले सगळ्यात जास्त साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत आणि उसाचा फडाने महाराष्ट्राला एक चांगली परंपरा घालून दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीचं साधन, मोठं बागायती पीक असं ह्या उसाचं स्वरूप आहे. आणि ह्या उसामुळे आपण असं म्हणू शकतो की ते नगदी पीक असल्यामुळे, तथापि पाणी जास्त घेणारं पीक असल्यामुळे एकाकडे प्रगतीही झालेली आहे आणि दुसरीकडे शारपड जमिनीही झालेल्या आहेत. ऊस सोडून दुसऱ्या कुठल्याही पिकाकडे शेतकरी वळायला तयार नाही. मग ते भाजीपाला असेल, मग ते तेलबिया असतील, म्हणजे
शेंगदाणा असेल, सूर्यफूल असेल, त्याच्यामधून तेल निघतं, मोहरी असेल, ह्याच्याकडे शेतकरी वळायला तयार नाही. त्याच्यानंतर कडधान्य, उडीद असेल, मूग असेल, मसूर असेल, वाटाणा असेल, जे काय असेल त्याच्याकडे शेतकरी वळायला तयार नाही. ऊस एकदा लावून दिला, दारं खचाखच पाण्याने भरली, म्हणजे खडा टाकला तर डुबुक आवाज आला एवढं दारं भरून टाकायची आणि मग पांढरे कपडे घालून गावोगाव आपला पुढारीपणा करायला मोकळं, असं हे ऊसाचं पीक आहे. असे हे ऊसाचे फळ आहे. फळं सांभाळ तोऱ्याला ग आला, तुझ्या ऊसाला लागल कोल्हा. तर अशा या ऊसाच्या फळामध्ये कोल्हे येतात. ते ऊस खाण्यासाठी येत नाही, तर ऊसाच्या फळामध्ये ससे असतात, पानकोंबडे असतात. पानकोंबडी आपण ज्याला म्हणतो, त्याच्या मागे हे कोल्हे येतात आणि फळ सांभाळ तुरायला ग आला, तुझ्या ऊसाला लागल कोला. असं जे अशी ही प्रसिद्ध अशी लावणी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली, ती या ऊसाच्या फळाच्या निमित्तानेच लिहिली. अशा या ऊसाच्या फळातून शेतकऱ्यांना थोडंसं बाजूला करून त्यांना इतर पिकांकडे वळवणे हे फार मोठं आव्हान आहे. अन्यथा ऊस, शारपड होणाऱ्या जमिनी आणि शेतकऱ्यांना कष्टापासून बाजूला करणार, नव्या पिढीला बाजूला करणारं हे ऊसाचं धोरण आणि कारखान्याचे पेटणारे धुराडी आणि त्याच्यातून गब्बर होणारा एक विशिष्ट असा वर्ग, ऊस तोडणी मजूर, त्यांचं त्याच्यामध्ये भलं होत नाही. आणि ऊसाच्या या पिकामधून एकरी किती टन उत्पादन निघालं, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, ह्याच्याकडं टक लावून पाहणारा शेतकरी, ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यातून काही साध्य झालेलं नाही. तरी पण सुबत्ता आहे, उन्नती आहे, उत्कर्ष आहे. 2 पैसे शेतकऱ्याला मिळायला लागलेत. त्यामुळे ऊसाच्या फळाचंही महाराष्ट्रात महत्त्व आहे. आणि तिसरा फळ आहे लावण्यांचा फळ. सुंदरा मनामध्ये भरली, नटरंगी नार उडवी लावणीचा बार. असं हे जे लावण्यांचं जे वैभव आहे, लावण्यांचा जो बहर आहे, तो फार पूर्वीच्या काळापासून आलेला आहे. आणि आपण म्हणतो, खेळताना रंगबाई होळीचा, फाटला ग कोणा माझ्या चोळीचा, किंवा सुपभर पैसा आला चालूनी, आज आपल्या घरा, राया मला नथ मोत्यांची करा, राया मला नथ सोन्याची करा. अशा अनेक लावण्यांनी हे महाराष्ट्राचं लावण्यांचं दालन समृद्ध झालेलं आहे. दुर्दैवाने लावणी शृंगार आणि लावणी करणारी अदाकारी करणारी ती नृत्यांगना यांच्याबद्दल एक चुकीचा समज, एक चुकीचा आकर्षणाचा माहोल निर्माण झाल्यामुळे, आणि लावणी करायची म्हणजे आजकालच्या नटनट्यांनी ती म्हणजे त्यांचा जो पोशाख आहे तो पोशाख लपेटून, त्या पिना लावून, म्हणजे त्यांच्याकडे मेकअप मन असतात, केशभूषा करणारे असतात, अंगभूषा करणारे, ड्रेस म्हणजे तो सरंजाम त्यांना परिधान करणारे लोक असतात, नृत्य शिकवणारे त्यांचे जे आहेत कोच ज्याला आपण म्हणतो, शिक्षक म्हणूया, ते असतात. आणि त्यांनी शिकवलेलं करण्यात, सगळी तयारी करून दिल्यानंतर ते कॅमेऱ्यासमोर करण्यात फार काही कौशल्य, काही त्याच्यामध्ये सार्थकता नाही. तर तमाशाच्या फडावर आपापल्या आई आजी यांनी शिकवलेली कला, शिकलेलं जे गाणं आहे, शिकवलेली जी लावणी आहे, ती लावणी अदाकारीसहित करणे, बैठकीची लावणी असेल, खडी लावणी असेल, तक्तरावरचा तमाशा असेल, हे सगळं मांडणे ही खरी लावणी आहे. लावणी शृंगारिक जरी असली तरी ती उद्बोधक आहे, ती प्रबोधन करणारी आहे, ती डोळ्यात अंजन घालणारी आहे, ती केवळ शिंगाराकडे, देहाच्या आकर्षणाकडे नेणारी नाही. हे आपल्या पूर्वजांनी अनेक गणगवळण आणि लावण्यातून सिद्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये नृत्यांगना आहे, त्याच्यामध्ये मावशी आहे, त्याच्यामध्ये बतावणी करणारी आहेत, आणि त्याच्यामध्ये सोंगाड्याही आहे, नटरंगही आहे. त्यांचं स्थान अबाधित आहे. त्या स्थानाच्या माध्यमातून त्यांनी जे बोलीभाषेतून समाजापुढं दिलं आहे, तो लावण्यांचा अस्सल फळ आहे. बाकी कॅमेरासमोर केलेल्या लावणीला, शिकलेल्या त्या पदन्यासाला फार काही महत्त्व नाही. ज्यांनी पिढ्यानपिढ्या लावणी केलेली आहे, ज्यांचा जन्मच त्या फळाच्या आजूबाजूला झालेला आहे, त्या खऱ्या लावणी नृत्यांगना, त्या खऱ्या लावणी कलाकार आहेत, असं मी म्हणतोय. आणि तुमचं त्याला समर्थन आहे अशी माझी भावना आहे. तेव्हा
लावणी करणारे ही कलाकार, लावणी करणारे ह्या नृत्यांगना, लावणीचा फड हे सुद्धा आपल्या ह्या मराठी संस्कृतीचं, मराठी बोलीचं, मराठी मातेचं वैभव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा लावण्यांचा फड, कुस्त्यांचा फड आणि आपण ह्या 3 फडांचा जो अभ्यास करतोय, कुस्त्यांचा फड, उसाचा फड आणि लावण्यांचा फड, तर या फड हे आडनावही आहे, त्या खोलीत आपण शिरणार नाही. तर हे 3 फडांचं जे वैभव आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. ते तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा. लावण्यांच्या फडामध्ये नृत्यांगना आहे, उसाच्या फडामध्ये साखरेचा गोडवा, गुऱ्हाळ म्हणजे पूर्वी गुऱ्हाळ असायचे, गूळ करायचे, तो गोडवा आहे. आणि कुस्त्यांच्या फडामध्ये मर्दानगी आहे, शक्ती आहे, तांबडी माती आहे, तिची अंगावरची घुसळण आहे आणि तिचं मळवट भरून ते वैभव अभिमानाने मिरवणं आहे. चांदीची गदा आहे, हनुमंताचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ती तांबडी माती, ही काळी माती जी आपल्याला उसाचं बेणं, उसावरील ते डोळे, उसाची वाढी, ते धारधार पातं ज्याने अंगाला कापल्यासुद्धा जाऊ शकतं ते, आणि त्याच्यानंतर लावणीचा फड, त्याच्यामध्ये नृत्यांगनांची आदा, पायाला बांधलेले ते 5-5, 3-3 किलोचे घुंगुरं म्हणजे ज्याला आपण नुपूर म्हणतो, तो नुपूर पदन्यास तो लावणीच्या फडावर आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा फड एकच, म्हणजे फड हा शब्द एकच, पण तो कुस्त्यांचा, तांबड्या मातीचा, काळ्या मातीचा म्हणजे उसाचा आणि फड नृत्यांगनाचा, अशा ह्या फडाचं तिहेरी वैभव सांगायचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. तो तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि आपल्या या अनवट वाटेवरचे वाटचाल करणारे वाटसरू व्हा, वाटेकरी व्हा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत, तुमच्या घरातल्यांपर्यंत, सखे सोयरे, आप्तेष्ट, नातलग, हितचिंतकांपर्यंत माझा चॅनल जरूर पोचवा आणि तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.